मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी विचारते, अरे काव्याने IAS व्हावं अशी तुझी इच्छा आहे ना? तेव्हा तो म्हणतो, हो नक्कीच आहे आई. मग आता मानिनी म्हणते, तिला जाऊ दे की मग गेस्ट रूममध्ये, जरा एकांत मिळेल आणि तिचा अभ्यासही चांगला होईल. तेव्हा पार्थ थोडा गडबडतो आणि म्हणतो, नको आई, त्यांना नको, हवं तर मी जातो तिकडे. तेव्हा काव्य आता पार्थकडे बघतच राहते. मग मानिनी म्हणते, अरे त्रास कसला त्यात, कारण तिला जायचंय ना, मग जाऊ दे की. तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आई, त्यांचं सगळं या रूममध्ये सेट झालंय, त्यामुळे काव्य नको तर मी जातो ना, आणि उगीच तू टेन्शन घेऊ नको, मी जातो गेस्ट रूम मध्ये. मग आता मानिनी रागातच काव्याकडे बघते. तेव्हा काव्य म्हणते, पार्थ अहो राहू द्या ना, मीच जाते गेस्ट रूम मध्ये. अहो काय आहे ना, वरती आहे ना आपली गेस्ट रूम, तर बरं होईल मला वर जाऊन तिथे अभ्यास करायला, आणि तिथे कुणी डिस्टर्ब सुद्धा करणार नाही. इथे कसं हॉलमध्ये ये जा असते ना सतत, उगीच मला वरचेवर असं डिस्टर्ब सुद्धा होत राहील, असं मानिनीकडे पाहून ती आता म्हणते. मग पुढे आता ती म्हणते, पार्थ उगीच तुम्ही असा हट्ट करू नका हा, तुम्ही ऐकाल ना माझं प्लीज, असं म्हणून आता ती पार्थला विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो, प्लीज वगैरे असं म्हणू नका. मग पार्थ आता मनावर दगड ठेवतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकताय गेस्ट रूममध्ये, कारण माझ्या बडबडीमुळे तुम्हाला त्राससुद्धा नाही होणार. मग पण झोपायला जेव्हा याल ना, तेव्हा माझी बडबड मात्र सहन करावी लागेल हा. तेव्हा काव्या धक्क्यानेच पुन्हा एकदा पार्थकडे बघते. मग आता मानिनी स्वतःच म्हणते, अरे पार्थ, ती ना बॅग घेऊन जायचं म्हणतीये. त्यावेळी आता पार्थला धक्का बसतो आणि तो विचारतो, काव्या अहो पण आपण एकाच घरात राहतो ना, मग अशी बॅग घेऊन का तुम्ही शिफ्ट होताय? तेव्हा काव्य शांतपणे म्हणते, वचन दिले. पार्थ विचारतो, कुणाला? मग आता काव्य म्हणते, मीच मला वचन दिलंय, असं म्हणून ती आता अश्रू पुसते आणि म्हणते, अहो पार्थ, मी माझंच मला वचन दिलंय, आता मला तर नक्कीच जावं लागेल पार्थ. तर आता काव्य आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे खूपच वेळ बघू लागतात. त्यामुळे मानिनी आता त्या दोघांकडे पाहतच राहते आणि काव्याकडे ना थोडीशी रागात बघत असते. त्याचवेळी काव्या कपाटाजवळ जाते आणि आपली कपडे लगेचच पॅक करू लागते. त्यावेळी मात्र ती खूप रडू लागते. पण पार्थला आता धक्का बसलेला असतो, कारण त्याला एवढे दिवस आता काव्याची खूप म्हणजे खूपच सवय झालेली असते. काव्याशिवाय तो राहूच शकत नसतो त्या रूममध्ये. तर पार्थला आता समजलेलं असतं की नक्की असं काहीतरी घडलंय या दोघींमध्ये, जेणेकरून आज हा प्रसंग घडतोय. तेव्हा पार्थ हा लगेचच काव्याकडे आता बघू लागतो. तर काव्या खूप म्हणजे खूप रडत असते, पण आपलं दुःख तसंच पार्थपासून लपवते. दुसरीकडे नंदिनी आता स्वयंपाकघरामध्ये काम करत असते. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि म्हणतो, नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा आलात का, बरं ठीक आहे. तेव्हा जीवा म्हणतो, हो आलो, पण तुला त्रास द्यायला मला आवडत नाही, पण प्लीज एक कप चहा करून देतेस का? तेव्हा ती म्हणते, हो देते की, त्यात काय एवढं. मग जीवा म्हणतो, अगं तसं नाही, तू सुद्धा कामावरून येते, तुझी दगदग होते, मग म्हटलं की तुला त्रास द्यायला असं नको वाटतं. तेव्हा नंदिनी म्हणते, त्यात कसला आलाय त्रास, असं म्हणून ती लगेचच फ्रीजमधून दूध काढते आणि गॅसवर तापत ठेवते. पण पुढे आता ती विचारते, आजचा दिवस तुमचा कसा गेला? तेव्हा जीवा म्हणतो, बरा गेला तसा, खूप हॅपनिंग नाही गेला, पण खूप लोकांना भेटून ना मी खूप थकलोय अगं. तेव्हा नंदिनी म्हणते, असं नसतं हो जीवा. मग आता जीवा म्हणतो, मला माहितीये मी असं इतक्यात थकायला नाही पाहिजे ना, म्हणजे तू सुद्धा इतकं काम करतेस, दिवसभर काम करून थकत असतेस, पण मी थकले असं कधीच म्हणालेली नाहीयेस, आणि मी तर आजपर्यंत तुला साधं पाणी सुद्धा विचारलेलं नाहीये. तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, ठीक आहे अहो, इतकंही मनाला कोणत्याही गोष्टी लावून घ्यायच्या नसतात, आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींचाही विचार करताय, हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं आता हे सगळं जाऊ द्या, या गप्पा काय होत राहतील, पण तुमच्या कामाचं काय झालं ना ते सांगा बरं अगोदर, कारण ते ऐकण्यामध्ये ना मला जास्त इंटरेस्ट आहे. मग जीवा म्हणतो की मलाही तेच झालंय, कधी एकदा तुझ्याकडे येतोय, घरी येऊन तुला सगळं शेअर करतोय. नंदिनी म्हणते, मग? तेव्हा ती विचारते, कुणाकोणाला भेटलात, मीटिंग कशा झाल्या तुमच्या? तेव्हा जीवा म्हणतो, अगं तसं तर बऱ्याच जणांना मी भेटलो आज, पण माझा एक्सपिरियन्स त्यांना असा फंडिंग करण्याइतका नाही वाटला, अन काहीच पॉझिटिव्ह सुद्धा घडलं नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे ना, लगेच कसं घडेल पॉझिटिव्ह?
आताच खरं सुरुवात केली आहे ना सगळ्या गोष्टींना. अहो थोडा वेळ तर द्या, सगळं हळूहळू छान होईल. फक्त हिंमत हरायची नाही, कारण रोज उठायचं, छान स्माइल द्यायची स्वतःला आणि तीच स्माइल घेऊन सगळ्यांना भेटायचं. मग बघा बरं, सगळं काही अगदी पॉझिटिव्ह होऊन जातं. या अशा चुटकीसरशी डील क्रॅक कराल तुम्ही. तेव्हा नंदिनीने असं पॉझिटिव्ह बोलल्यानंतर जीवा विचारतो, खरंच असं घडेल? तेव्हा नंदिनी म्हणते, का नाही घडणार? आणि तुमच्यामध्ये तर पुढच्या माणसाला इम्प्रेस करण्याची कमाल जादू आहे. हे असं चुटकीसरशी घडेल, कारण तुम्हाला माहिती आहे ना, आनंद निवाससाठी अगदी मोठं डोनेशन मिळवून दिलंय तुम्ही. मग आता जीवा म्हणतो, हो ते तर आहेच. नंदिनी म्हणते, तुमच्या बोलण्याने तुम्ही समोरच्याला किती छान समजावून सांगता गोष्टी, आणि बस आता एवढंच करायचंय. तेव्हा जीवा पुन्हा विचारतो, पण जमेल ना मला? नंदिनी म्हणते, हो जमेल, अहो नक्कीच जमेल, का नाही? अहो जो मुलगा अंडर 15 मध्ये 5 बॉलामध्ये 30 रना काढून टीमला जिंकवतो, त्याला सगळं काही शक्य आहे. तेव्हा आता जीवा सुद्धा हसतो आणि विचारतो, एक मिनिट, पण हे तुला कसं माहीत? तेव्हा नंदिनी म्हणते, हो मला माहिती आहे, कारण आई मला एकदा बोलता बोलता बोलून गेल्या होत्या, आणि त्यामुळेच मी आता म्हणते की उमेद अजिबात हरायची नाही. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही नाही, त्याची तर मला अजिबातच चिंता नाही आहे, कारण माझी उमेद माझ्या सोबत राहते ना. तेव्हा नंदिनी विचारते, कोण हो? तेव्हा जीवा म्हणतो, हे काय? तेव्हा आता तो म्हणतो, हे काय माझ्यासमोर उभी आहे माझी उमेद? नंदिनीला तो त्याची उमेद म्हणत असतो. तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे बघत राहते आणि एकदमच गप्प होते. त्यानंतर 1 मिनिट दोघेही शांत होतात. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी आल्या आल्या तुम्हाला विचारलं तुमचा दिवस कसा गेला, पण तू सांगितलं नाही की तुझा दिवस कसा गेलाय ते. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा, अहो आनंद निवासमध्ये असं हॅपनिंग काही घडत नाही, पण आमच्याकडे ही अशी महत्त्वाची मीटिंग होती आज. जीवा हसून विचारतो, हो का? पण काहीतरी इंटरेस्टिंग प्लॅनिंग सुरू आहे वाटतं. नंदिनी म्हणते, हो आहे ना, कारण परवा आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे. मग आमची जोरदार मीटिंग सुद्धा सुरू आहे आणि सगळेच जण खूप एक्सायटेड आहेत. तेव्हा जीवा विचारतो, अगं काय म्हणतीये, परवा खरंच आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे का? नंदिनी म्हणते, हो अहो. मग जीवा म्हणतो, ऐक ना, मी उद्यापासून येतो, आपण मिळून काहीतरी छान असा प्लॅन करूया. तेव्हा नंदिनी विचारते, पण तुमच्या कामाचं काय करणार? कारण अगोदर आधी तुम्ही जे काम हातात घेतलंय ते अगोदर मार्गी लावा ना. अहो आनंद निवासच्या कामात तुम्ही मला नेहमी मदत करत तर असता. तेव्हा जीवा म्हणतो, अगं हो तुझं करेक्ट आहे, पण हा सुद्धा खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे ना, आणि 2 दिवस आलो तर काय बिघडलं? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हा, अजिबात नाही. आता ना तुम्ही सध्या एकाच गोष्टीवर फोकस्ड करा बरं. मग आता जीवा तरीही हट्टच करतो. नंदिनी म्हणते, नाही एकदा सांगितलं ना, एकदा का तुमची गाडी रुळावर आली ना, म्हणजे मलाही बरं वाटेन. तर जीवा म्हणतो, अगं तुला छान वाटणार असेल ना, तर मी अगदी जोमाने कामाला लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते, मला सुद्धा आता जोमाने काम करावं लागणार आहे. रेखाताईंना सुद्धा फोन करायचा आहे, आनंद निवाससाठी खूप साऱ्या वस्तू मागवायच्यात. तेव्हा आता तो म्हणतो, चिल, अजिबात लोड घेऊ नकोस, आणि मला तर वाटत नाही आनंद निवासचं कोणतंही काम करण्यासाठी तुला लोड येत असेल. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो ज्या वास्तूच्या नावातच आनंद आहे त्यासाठी काम करताना आनंद नाही होणार तर दुसरं काय होणार? तेव्हा जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, कारण गंमतच आहे हा त्या वास्तूमध्ये. अहो ती जागा ना तशीच कायम राहो. मग आता नंदिनी म्हणते, अहो काय आहे ना, त्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच या आनंद निवासचं रेंट ॲग्रीमेंट रिन्युअल आहे, ते अर्जंटली मात्र करावं लागेल. तेव्हा जीवा म्हणतो, होईल वत्सा, सगळं होईल, अगदी पुढच्या 50 वर्षांसाठी होईल, तथास्तु, असं जीवा नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो. ती हसूनच थँक्यू असं म्हणते. त्यानंतर ती त्याला चहा देते, मग स्वतःसुद्धा थोडासा घेते. तो म्हणतो, थांब, अगं चिअर्स तर करू एकमेकांना. मग ते दोघेही अगोदर एकमेकांना असं चिअर्स करतात आणि एकमेकांबरोबर चहा एन्जॉय करतात. इकडे आता पार्थ आणि काव्या रूममध्ये असतात. पार्थने चेंज केलेलं असतं, त्याचवेळी आता तो काव्याकडे बघतच राहतो, कारण काव्या आपली बॅग पॅक करत असते. तेव्हा पार्थला वेगळाच डाऊट येतो आणि तो विचारतो, सांगा ना काव्या, अहो असं काय झाले, तुमचा चेहरा एवढा का उतरलाय? तेव्हा ती म्हणते, काही नाही हो.
मग आता तो विचारतो कुणाला फसवताय नक्की, मला की स्वतःला? त्यावेळी आता तो म्हणतो की खरं तर तुम्ही खुश व्हायला पाहिजे ना, ही रूम सोडून तुम्ही जाताय तर. तेव्हा काव्या विचारते पण असं का वाटतंय बरं तुम्हाला? तेव्हा पार्थ म्हणतो हो मग आता तुम्ही गेस्ट रूम मध्ये जाणार तर माझी कटकट नसेल ना तुम्हाला, आणि तुम्हाला बेड शेअर सुद्धा करावा लागणार नाही. त्याचबरोबर एसीचं कूलिंग सुद्धा तुम्हाला हवं तेवढं ठेवता येईल. त्याचबरोबर माझी कटकट नसेल ना तुम्हाला, आणि तसंही त्रास द्यायला सुद्धा कुणीही नसेल, आणि तुम्हाला अभ्यासावर सुद्धा फोकस्ड करता येईल. हा अगदी करेक्ट डिसिजन आहे तुमचा, आणि आता फुल फोकसने अभ्यास करा हा. त्यानंतर काव्या एकही शब्द तोंडातून न काढता लगेचच आपली बॅग भरू लागते. तेव्हा आता पार्थ विचारतो सांगा ना, तुम्ही तुमच्या इच्छेनेच चाललात ना? तेव्हा आता काव्या हो असं म्हणते. तेव्हा पार्थ विचारतो पण नेहमीसारखा असा उत्साह दिसत नाहीये तुमच्या चेहऱ्यावर. तेव्हा आता ती विचारते काय असतं ना पार्थ, एखाद्या जागेची आपल्याला सवय झाली की ती जागा सोडून जाताना त्रासच होतो ना, आणि तसंच काहीसं होतंय आता माझ्या बाबतीत. मग आता पार्थ विचारतो अच्छा म्हणजे तुम्ही जागा सोडून जाते त्याचं खरं तर वाईट वाटतंय तर? त्यावेळी आता काव्या म्हणते हो, आणखी कशाचं वाईट वाटणार. तेव्हा पार्थ आता तोंडातला शब्द तोंडातच ठेवतो. त्याला आता समजतं म्हणजे मला सोडून जात आहेत त्याचं यांना काहीच वाटत नाहीये, तो अर्थात त्याचंच वाईट वाटणार ना तुम्हाला सुद्धा. मग आता तो म्हणतो तुमचं माहीत नाही पण मी खरंच खूप मिस करेन हा काव्या तुम्हाला. तेव्हा काव्या त्याच्याकडे बघतच राहते. म्हणजे माझं तुम्हाला असं चिडवणं, त्याचबरोबर तुमचं ते रागवणं, त्या कारणाने तरी तुम्ही बोलत होतात माझ्याशी, पण आता असंही कुठे जास्त लांब जात नाही तुम्ही, इथेच आहात पुढे, पण अधेमध्ये येत जा हा माझ्याशी बोलायला, नाहीतर मी येत जाईल तुम्हाला त्रास द्यायला. असं म्हटल्याबरोबरच काव्या पुन्हा एकदा अगदी धक्क्यानेच पार्थकडे बघते. तेव्हा काव्याला मानिनीचं बोलणं आठवतं की तिने सांगितलंय माझ्या पार्थपासून लांब राहायचं, त्याच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, आणि तसं वचन सुद्धा माझ्याकडून घेतलंय, आणि ॲक्च्युली मी वचन सुद्धा दिलंय. तेव्हा काव्याला हे आठवल्यानंतर ती म्हणते नाही नाही हा, उगीच तुम्ही वर येऊ नका, कारण मला नाही आवडणार ते. तेव्हा पार्थ विचारतो पण काव्या 5 मिनिट आलो तर काय फरक पडणार आहे? त्यावेळी आता काव्या म्हणते नका ना पण. तेव्हा तो विचारतो काय इश्यू आहे एवढा? मग आता ती म्हणते हो आहे इश्यू, सांगितलं ना एकदा नका येऊ म्हटल्यावर नका येऊ. तेव्हा पार्थ आता पुन्हा एकदा म्हणतो अहो पण मला अगदी बोर होईल ना, तेव्हा मी आलं तर काय बिघडतंय? अहो थोडा वेळ फक्त विरंगुळा म्हणून मी येईल ना, आणि तुम्हाला जास्त त्रास अजिबात नाही देणार. म्हणजे मी तुमची परमिशन मागत नाहीये, मी तिथे येणार म्हणजे येणारच, हे अगदी फायनल आहे असं हट्टानेच तो म्हणतो. तेव्हा काव्य विचारते काय हो ऐकणार नाही आहात का? आता सांगितलंय ना तुम्हाला नाही यायचं म्हटलं की नाही यायचं म्हणून, आणि प्रत्येक वेळी असं स्वतःचं खरं करत जाऊ नका हो. अहो ऐकत जा ना जरा माझं सुद्धा, कारण सांगितलं ना एकदा अजिबात नाही यायचं. तेव्हा पार्थला आता खूपच मनातून दुःख होतं, आणि तो विचारतो एवढा प्रॉब्लेम आहे का मी तिथे येईल म्हणून? पण आता हरकत नाही हा, नाही येणार, पण अधूनमधून असं माझं तोंड दाखवलं तर चालेल का? तेव्हा काव्य अगदी इमोशनल होते आणि पार्थकडे बघतच राहते, कारण पार्थबद्दल तिच्या मनामध्ये खूप सॉफ्ट कॉर्नर असतो. हा माणूस खूप चांगला आहे, याला मी दुखवू शकत नाही, परंतु मानिनीच्या ह्या अशा वागण्यामुळे ना काव्याला खरं वाईट वाटलेलं असतं, आणि या मानिनी व काव्यामध्ये बिचाऱ्या पार्थची खूप फरफट होत असते. तेव्हा काव्य इमोशनल होत सॉरी पार्थ असं म्हणते, मी रागाच्या भरात आपली बोलून गेले, उगीच नको नको ते बोलले तुम्हाला, असं म्हणून ती आपले अश्रू पुसते आणि म्हणते मी काय म्हणते ना जरा नीट ऐका, पण आपल्या दोघांमधली कोणतीही गोष्ट अशी हट्टाने करायला नका जाऊ प्लीज, असं म्हणून ती आता एकदमच पार्थला सांगते. तेव्हा पार्थ विचारतो मग काय करू सांगा ना? अहो तुमच्याबरोबर रूममध्ये राहून या, ज्या अंगवळणी पडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या अशा एका रात्रीमध्ये मी सोडून देऊ का? जशी तुम्ही ही रूम सोडून जाताय अगदी तसं. अहो तुमचं माहीत नाही काव्या, मी बऱ्याच खूप काही गोष्टी मिस करेन, माझं चिडवणं अन तुमचं फिसकारणं, आणि या बेडवर आपलं असं उलटं सुलटं झोपणं, माझं घोरणं, आणि त्याचबरोबर तुमचं वैतागणं, आणि 11 वाजता युनिव्हर्सला प्रे करणं, त्याचबरोबर देशमुख नावाने मला कुणीतरी असं हाक मारणं, हे सगळं असं विसरून जाऊ का एका रात्रीत? सांगा बरं कसं शक्य आहे? पण माझं जाऊ द्या हो, तुम्हाला जमेल का? अहो बोला ना, आता का शांत आहात? एकदाही बोलावंसं नाही वाटलं का माझ्याशी तुम्हाला? तेव्हा काव्य फक्त शांत असते आणि रडत असते. अहो
आईकडून कळलंय की तुम्ही गेस्ट रूममध्ये चालला आहात. अहो 4 महिन्यानंतर जे काही घडणार आहे त्याचा विचार करून मला आत्ताच वेळ लागण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही आत्ता जाण्याच्या गोष्टी करताय. तेव्हा काव्या आता एकदम धक्क्यानेच पार्थकडे बघते, कारण तिला समजतं माझ्याविषयी पार्थच्या मनामध्ये किती प्रेम आहे आणि ते त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत असतं. तेव्हा ती विचारते, काय हरकत आहे देशमुख, आता मलाच सांगा ना, कारण जी गोष्ट 4 महिन्यानंतर घडणार आहे ती आजच झाली तर खूप चांगलं आहे की आपल्यासाठी, आणि एका अर्थी बरंच झालं, कारण आपण असं एकत्र राहून एकमेकांमुळे एकमेकांना लागलेल्या सवयी हळूहळू अगदी मोडू शकतो ना, आणि नवीन गोष्टी अंगवळणी पाडू शकतो. अहो 4 महिन्यानंतर एक माणूस म्हणून आपल्यामध्ये जो काही फरक असेल किंवा आपल्या दोघांना जो त्रास होणार आहे तो त्रास होऊ नये याची प्रॅक्टिस होईल ना आपली, हो की नाही. असं आता पार्थला जाणीव करून देते की तसंही आता 6 महिन्यामधले 2 महिने तर ऑलरेडी गेले आहेत, फक्त 4 महिने राहिले आहेत पार्थ, मग त्यानंतर आपला डिवोर्स होईल, मग आपण दोघेही एकमेकांपासून कायमचे वेगळे होऊ. मग आत्ताच जर मी तुमच्यापासून लांब राहिले तर तुम्हाला माझी सवय लागणार नाही आणि मलाही तुमची सवय लागणार नाही, आणि हा डिसिजन अगदी परफेक्ट आहे. तेव्हा पार्थ आता म्हणतो, कमाल आहे ना डेस्टिनीची, कारण उद्या होणारा त्रास कमी असावा म्हणून त्याचा सराव आत्तापासूनच करतोय. तेव्हा काव्या म्हणते, तसंच काहीसं, असं म्हणून ती आपली बॅग घेते आणि येऊ का असं विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो, येण्यासाठी जाताय ना. तर आता काव्याचे डोळे खाडकन उघडतात आणि ती म्हणते, सॉरी हां, आय मीन जाते, असं म्हणून तिचे डोळे अक्षरशः पाणवतात. तर पार्थला आता काव्या गेस्ट रूममध्ये शिफ्ट होणार म्हणून अगदी धक्का बसलेला असतो आणि तो तिच्याकडे आता बघतच राहतो. आता काव्या एक पाऊल पुढे टाकणार तोच पार्थ विचारतो, खरंच जाणं गरजेचं आहे का काव्या. तेव्हा काव्याचे डोळे अजूनच पाणवतात आणि अगदी दबक्या पावलांनीच ती आता रूम बाहेर पडत असते. मग आता जाताना तिला खूपच त्रास होत असतो. ती विचारते, अरे बापरे काय होतंय, मला इतका त्रास का होतोय ही रूम सोडताना, आणि काहीतरी हातून सोडतंय अशी फिलिंग्स मला काय येत असेल. मला ना 1 मजला फक्त वर जायचंय, तरीही माझा पाय का निघत नाही या रूममधून, माझा या खोलीत जीव जडलाय की, असं म्हणून तिचंच तिला आता उत्तर सापडत नसतं. त्यावेळी आता लगेचच पार्थ काव्याच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि तिला म्हणतो की कसं आहे ना काव्या, फक्त या खोलीमध्ये जीव जडलेला नाही आहे तुमचा काव्या. तेव्हा काव्याला अचानक असा धक्काच बसतो, कारण माझ्या मनातलं उत्तर पार्थला कसं समजलं याचाच अंदाज तिला लागत नसतो. ती आता पटकन पार्थजवळ पुन्हा येऊन उभी राहते. तो आता पुन्हा म्हणतो, अजूनही विचार करा ही खोली सोडताना, कारण अभ्यासासाठी रूम सोडणं म्हणजे विंडो सीट मिळाली नाही म्हणून ट्रेन सोडण्यासारखं आहे, आणि तुमच्या आयुष्यात असणारी ही ट्रेन कधीही सुटू देऊ नका. तेव्हा ते दोघेही आता खूपच इमोशनल होत रडू लागतात. त्यानंतर तेथे जे घड्याळ असतं त्या घड्याळाकडे पार्थ पाहतो. काव्या जायला निघते तर पार्थ आता म्हणतो, थांबा काव्या, हे तुमचं ट्विन वॉच राहिलं. मग काव्या त्याच्याकडे बघतच राहा. काव्या ते घड्याळ हातात घेते आणि म्हणते, त्यानंतर ती म्हणते, अहो हे तर बंद आहे. मग आता त्यावेळी पार्थ म्हणतो, अहो सॉरी हां, त्या दिवशी माझं घड्याळ फुटलं ना, तेव्हा तुम्हाला याचं वैशिष्ट्य सांगणंच राहून गेलं, कारण हे घड्याळ स्वतःच्या मर्जीने नाही चालत, कारण हे आपल्या हाताच्या नाडीवरच चालतं. असं म्हणून तो तिच्या हातातून ते घड्याळ घेतो आणि स्वतः काव्याच्या हातात ते घड्याळ घालतो. मग काव्या आता खूपच प्रेमाने पार्थकडे पाहते. पार्थची ही नजर काव्यावरून हटत नसते, तर दोघांनाही एकमेकांची खूप सवय झालेली असते आणि त्यामुळेच काव्याला आता पार्थला या रूममधून सोडून सुद्धा जावंसं वाटत नसतं. त्या दोघांनीही आता घड्याळ घातलेली असतात. त्याचवेळी दोघे त्या घड्याळांकडे बघतच राहतात. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघा, अहो माझी नाडी सुरू आहे ना, म्हणूनच हे घड्याळ सुद्धा सुरू आहे, आणि ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल ना, आणि त्या दिवशी समजून जा की माझी नाडी सुद्धा बंदच पडणार. असं म्हटल्याबरोबरच काव्या आता पार्थच्या तोंडाला हात लावते आणि असं अभद्र काही बोलू नका असं तिचा म्हणण्याचा हेतू असतो, कारण पार्थवर सुद्धा आता तिचा जीव जडलेला असतो आणि तिच्या प्रत्येक कृतीतून तो दिसत असतो. पण काव्या जरा हट्टी असल्यामुळे ती आता तसं समोरच्याला भासूच देत नसते, आणि पार्थला तर नाहीच नाही. परंतु पार्थने काव्याच्या मनातलं बरोबर ओळखलेलं असतं. जेवढं त्याचं तिच्यावर प्रेम आहे तेवढंच काव्याचंही माझ्यावर हळूहळू का होईना प्रेम जडायला लागलंय, असं पार्थला मनातून वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वसू तिच्या माणसांना फोन करते आणि म्हणते, मी सांगितलेली माहिती काढायला घ्या.
कारण मला त्या नंदिनीला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे. तर दुसरीकडे आता काव्याच्या रूममध्ये पार्थ आलेला असतो. तेव्हा काव्या त्याला टाळत असते मानिनीने सांगितल्याप्रमाणे. तर तो आता तिचा हात पकडतो आणि म्हणतो काव्या. त्यावेळी ती म्हणते सोडा ना माझा हात प्लीज, तुम्ही जा इथून प्लीज प्लीज, असं ती आता हट्टानेच म्हणते. परंतु पार्थ आता तिचा हात काही सोडतच नसतो. तो तसाच हात तिचा असा घट्ट पकडवून ठेवतो आणि तिला म्हणतो काव्य ऐका ना प्लीज. पण काव्य ऐकत नसते, कारण तिला असं वाटत असतं की मानिनी आली तर इथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती मला जाब विचारू शकते म्हणून. मग आता दोघांचे असे एकमेकांनी हात पकडलेले पाहून समोरच मानिनीला धक्का बसतो आणि ती रागातच काव्याकडे बघते. तर काव्य अजून घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.